हे बघ सुनबाई, तुला सांगते मी, तो बाप मला चालणार नाही. घरातलं सगळं मीच करायचं, नाताला सांभाळायचं. हा, घरात काय कमी काम राहतात काय? सगळे काम मी करायचे. 2-2 पोरं तुमचे ते मी सांभाळायचे. तुम्ही फक्त कामाला जायचं, तिकडे जॉबला जायचं. पगार काय मला आणून देता काय? हा, आणि वर तोंड करून बोलती. कालची शेंडी आली नाही तर अजिबात आपल्याला जमणार नाही वर तोंड करून बोललेलं. आजपर्यंत कोणाचं ऐकून घेतलं नाही. हा, तुला तर हे असं तर गप घरातलं कर मग. कसं जमत तुला तू आणि मोठी शाळी मला कालची शेंडी शिकवायला. काय सांगू ताई, कुठल्या जन्मीचं पाप केलं होतं नाशी सून भेटली मला. पार काय अक्कल नावाची चीज नाही तिला. हा, अहो तिला साधं त्याला मध्ये जिरा आधी टाकायचं का मोहरी आधी टाकायची त्याची सुद्धा अक्कल नाही तिला. काहीच येत नाही. शिकून काय फायदा झाला यांचा? नुसतं शिकायतात. अक्कल कुठं लहान ठेवी त्यात काय माहिती. तर मी म्हणते आज येईल उद्या जाईना. 4 वर्ष झाले लग्नाला, अजून तिला काहीच येत नाही. हा, नाही लेकाचं तर कसं व्हायचं तर भाऊ बाई, त्याला तर लई चमचमीत खायला लागत बाई. असं तसं चालत नाही त्याला. हा, मग काय बाई, याच्यासाठी मलाच बनवावं लागत. बनविते मग मी काय आता काय करणार. हा, हिला तर काही येत नाही आणि केलं तर त्या भाज्यांना पार चव नाही राहत. हा, आणि मग ते त्याला काही जमत नाही. मग तुम्हाला सांगतो मम्मी तू कर एखाद दिवशी. आपल्याला याच्यासाठी करावं लागत. काय सांगा त्या बाई, कुठल्या जन्मीचं पाप केलं होतं आणि अशी सून भेटली. जाऊ दे आता काय बोलायचं काय म्हणायचं. आपल्याला काय कोणाचं कुटाळं नाही करायचं. पण एक सांगते आपल्याला. हा, तुम्हाला सांगते दांडे ताई, आजकालच्या पोरी हाय का काही त्यांना चव. लग्न झालंय म्हणून वाटतात का तरी. कपाळाला टिकली नाही, हातात बांगड्या नाही. हा, चवना धावते कपडे घाली त्यात काय जीन्स टॉपन, आपऱ्या फ्रॉकीन, आपऱ्या पॅन्टीन. नाही तर काय त्याला काही चव आहे का? कसं आम्ही मोठी टिकली लावावा, बांगड्या घालावा हातभर. हा, ते काय नाही. बाईचं लेणं आहे ना ते. हा, सौभाग्याचं लेणं काय राहतं त्यांना काय कळतं. पायात जोडवे नाही घालती. हा, टिकली लावली कधीच्या लावतो, इतकी बारीक लावती ना अशी पार दुर्बिणीला पाहावे तशी अशी टिकली लावती. हा, काय चव आधी त्या टिकलीला, ते चॉकलेटी बिकलेटी मस्त लाल टिकली लावावा कशी कपाळ भरून. हा, फार चव नाही आजकालच्या पोरींना. नाही तर काय दे बाई, आपल्याला काय कोणाचं कुटाळं नाही करायचं. No.